नमस्ते. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा सर. संभाजी शिवाय जगदळे, राहणार मानेगाव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. आज जो द्राक्षाचा प्लॉट बघतो सर, किती झाडांची संख्या आहे सर? 1700 झाडे. आज बहार कितवा धरलाय सर? तिसरा. झाडांची संख्या 1700. सर, तुमचं पाठीमागचं जी 2 वर्षाची हिस्ट्री थोडी सांगा ना. तुम्ही सैनिक पद्धतीने असेल किंवा तुमच्या ज्या रेग्युलर शेड्यूल प्रमाणे तुम्ही बाग करत होता, ती करत असताना तुम्हाला काय समस्या येत होते? पाठीमाग मम्मी बी वाढायची आणि मला असा क्वालिटी बाजी येत नव्हता ना. बरं. हं. तर सर, मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही त्याच्यावरती उपाययोजना म्हणून काय केलं? उपाययोजना म्हणून हे काय आपलं सोमनाथ बेडगे यांच्याकडून आपली खातं आपण चालू केली. बर. हं. कधीपासून चालू केली? आता यंदाच्या पिकालाच केली ती आपण खरड छाटणीपासून. एप्रिल पासून चालू केलंय. साधारण आता आजपर्यंत किती वेळा डोस दिलाय सर आपण ह्या प्लॉटला? 3 वेळेस. त्याच्यासोबत काय रासायनिक वगैरे यूज केलंय? नाही दुसरं तसलं काय आपण दुसरी खातं टाकली नाही. फक्त तुमचं जे खातं आहे ते भाग्यलक्ष्मी डेअरी हे आपण तुमची औषध आपण सांगाल ती घेतलेली आहेत खातं. आज साधारण प्लॉटला किती दिवस झाले सर? 4 महिने 6 दिवस झाले. बर. आज जी कंडिशन आहे तुमच्या प्लॉटची, पाठीमागच्या वर्षी आज जो दिवस चालू आहे ह्या दिवशी काय कंडिशन होती प्लॉटची तुमच्या? अजून 15 दिवसानं म्हणजे प्लॉट येत होता ना माग. बर. यंदा आधीच आलाय. बर. मागच्या वर्षी तुमची साईज किंवा क्वालिटी वगैरे एवढी होती का? नव्हती, अशी नाही. गाडाची साईज बी नव्हती, क्वालिटी बी नव्हती अशी आता जी आहे ती पोझिशन. आता तुमच्या भागामध्ये द्राक्ष बाग जास्त आहे, तर सुरुवातीच्या ऑक्टोबर छाटणीनंतर लोकांना घड जिरणे किंवा प्लॉटमध्ये घड कमी निघणे अशी समस्या होती. तुम्हाला काय तशी समस्या जाणवली का? तुमची खातं टाकल्यामुळे तसं काय एवढं जाणवलेलं नाही आपल्याला. बरं. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तुमचे रोगराई कंट्रोलमध्ये आहे का? वाढ आहे का कमी? कंट्रोलमध्ये यंदा. मागच्या वर्षी काय रोगराईचा प्रॉब्लेम येतात तुम्हाला? दवण्या हे म्हणा, दवण्याचं जास्त होतं ना गेल्या. या वर्षी काय? यंदा काहीच नाही तसं, म्हणजे बोरीचं थोडंफार होतं म्हणा, पण 1-2 फवारण्या मारले की कंट्रोल झाले. एका दुसऱ्या फवारणीमध्ये लगेच कंट्रोल. मागच्या वर्षी साधारण तुमच्या फवारणी किती झाल्या? तरी बघा साधारण 100 फवारण्या झाल्या असतील. आणि ह्या वर्षी यंदा निम्म्याच झाली. त्या खर्च 50% कमी आला फवारणीचा तुमचा. कमी झाला. बरं. मग तुमचा फवारणीचा खर्च कमी झाला, मग एखादा स्पेसिफिक रोग असेल तर त्या रोगाला तुम्हाला रिपीट फवारणी घ्यायची गरज पडली का? नाही, काहीच नाही. यंदा तसं जाणवलंच नाही ना. साधारण एका वेलीवरती घड किती आहे ते? 40-50 साधारण आहे ते. मागच्या वर्षी बी घड एवढंच होतं, पण महिमेन आपल्याला असं ॲव्हरेज दाखवलं नव्हतं ना. मनी डोळ करीत होतं. आता तुम्ही मगाशी सांगितलं सर की तुमच्या प्लॉटमध्ये ह्या वर्षी गरचं प्रमाण जास्त आहे, तर तुमचं काय त्याचा अनुभव सांगा ना थोडा. अनुभव म्हणजे काय, आता यंदा जरा ॲव्हरेज पडेल वाटते, जरा 1.5 तर पडेल वाटते आगाव गेल्या वेळेसपेक्षा. बर. मागच्या वर्षी साधारण किती झालता बेदाना? आपल्याला मग साधारण झालता 900 झाडाला 3 टन झालता आपल्याला बेदाना. बर. यंदा माझा अंदाज आहे 4.5-5.5 होईल. बर. 900 झाडाला. म्हणजे तुम्ही असं का म्हणता की ह्या वर्षी बेदाना तुमचा वाढत? कारण साईज चांगली आहे, घर आहे म्हणावं असं आपल्याला पाहिजे असं. तर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये तुमचा ह्या वर्षी सारासार बेसळ डोस असेल किंवा सर्व गोष्टीमध्ये खर्च वाढलाय, कमी झालाय किंवा इक्वल आहे? यंदा कमीच झाला खर्च तसा. बर. गेल्या वर्षी जे खर्च आपला झालता त्याच्यापेक्षा कमीच आहे आणि क्वालिटी चांगली आहे. बर. तुम्ही जीवामृतचं एक कॅन वापरलं ना? ती 3 वापरले ते आपण. बरं. काय बदल काय वाटला सर तुम्हाला वापरल्यापासून? चांगली चमक येते ना. एकंदरीत सर, आता तुम्ही भाग्यलक्ष्मी डेअरीची सगळी उत्पादनं वापरलेली आहेत. खाता सगळी घेतली जाते. उत्पादनं वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का? तर की समाधानी. ही जी भाग्यलक्ष्मी डेअरीची उत्पादनं आहेत
खतं वगैरे आहेत किंवा जीवामृतची स्लरी आहे तुम्हाला उपलब्ध कुठे झाली? हे सोमनाथ बेडगे. प्रॉपर तुम्हाला प्लॉटवरती येऊन गायडन्स वगैरे करतात, त्यांनी सांगेल त्याप्रमाणे. 8 साला येऊन आपल्याला सांगते. बरं, आता तुमच्या भागामध्ये द्राक्ष शेती भरपूर लोक करतात, तर ते रासायनिक पद्धतीनं असेल किंवा पेस्टिसाइड फंगिसाइड सोबत करतात, भरमसाठ खर्च करतात, तर त्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल? कसं आहे माहिती आहे का, ह्यात प्रत्येक शेतकऱ्याला कसं आहे, आपल्याला जेव्हा बचत होती ती करायला काय अडचण नाही. ॲव्हरेज आपल्याला पाहिजे असा आला, बचत बी झाली औषधातून खतातून, मग कराय काय अडचण आहे. कसा भीतीपुटे माणूस, तुम्ही सांगितलं काय दुसऱ्याने सांगितलं काय, 4 जणाला जर माणूस विचारित बसलं तर त्यांचं वेगळं ह्यांचं वेगळं होतं, त्यामुळे माणूस जास्त खर्चात पडते असं होतं. एक जणालाच आपलं सांगितलं, एक जणानं ती सांगायला भलं त्यानं काय बी सांगू द्या, ती केलं तर काय अडचण येत नाही. तुम्ही आता पाठीमागं 2 वर्षापासून रासायनिक करता, रासायनिक मधून सेंद्रिय मध्ये कन्वर्ट होण्याचा तुमचा दृष्टिकोन सांगा ना थोडा. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, आता गेल्या वर्षी समजा शेजाऱ्यानं टाकलं, सोमनाथ बेडगेचं खत टाकला, मग तुम्ही मला सांगितलेलं असतं की बाबा अमुक फलाण्याचा खत घेतला, ही केंड आहे, ती ही आहे, बचत कमी होती, मग आपण मी म्हणलं आता वापरून बघू यंदा. असं झालं, वापरून बघितल्यानंतर तुम्हाला रिझल्ट आला, आपल्याला छान आला, समाधानी आहात? एक होय हो, एक नंबर. इथून पुढे वापरणार? वापरणार 100% वापरणार. ओके, धन्यवाद.